झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे चंद्रपूर शहराच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अचानक शहराच्या पुराच्या पाण्यामध्ये सापडले। पालकमंत्र्यांना चंद्रपूरच्या पुराचा फटका बसला। त्यांनी आपला ताफा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांच्यासह एका ठिकाणी त्यांना आश्रय घ्यावा लागला। दुसरीकडे चंद्रपूरच्या बाबूपेठ इंग्लिश मीडियम शाळेच्या 100हून जास्त चिमुकल्यांना आपत्ती निवारण पथकानं बोटीच्या सहाय्याने शाळेतून सुरक्षित बाहेर काढलं। वर्धा नदीच्या बल्लारपूर नजीक पुलावरती सुमारे डझनभर ट्रक चालक अडकले होते। या चालकांना बचाव पथकानं चक्क रेल्वेनं बल्लारपूर गाठ्यात नावांच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं। महाराष्ट्राला आंध्रशी जोडणाऱ्या वर्धा नदीच्या पुलावरती अत्यंत भयावह परिस्थिती आहे। एकूणच काय तर चंद्रपूरमध्ये प्रचंड पाऊस आणि नाले सफाई झाले नाही, त्यामुळे शहर संबंधपणे पूर्णपणे बेट झाले जणू। आशिष अंबाडे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आशिष, चंद्रपूर शहराला पावसानं मोठा फटका दिलाय, नेमकी कारण काय आहे शहर बेट होण्याची? चंद्रपूर शहराच्या आत असलेले जे मोठे नाले आहेत, त्या मोठ्या नाल्यांना इरेन किंवा झरपट या नद्यांना जोडणारा जो भाग आहे तो अतिक्रमणानं वेढलेला गेला आहे आणि त्यातही नाले सफाई यंदा झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे याचा परिणाम असा झाला की नाले ठिकठिकाणी तुंबले आणि या तुंबलेल्या नाल्यांनी कहर केला आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की धरणाची दारं उघडी असल्यामुळे नद्यांमध्ये जे असलेलं पाणी आहे त्या पाण्यानं चंद्रपूर शहरातून जाणारे जे नाले होते त्यांना चोक केलं आणि त्याच्यामुळे याचा दुहेरी जो परिणाम आहे तो शहरात झालेला आहे। आणि महत्वाची गोष्ट अशी की चंद्रपूर नागपूर जो मार्ग आहे हा काही अंशी सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे एक थोडासा दिलासा चंद्रपूरकरांना मिळाला आहे। पावसानं झी 24 तास एक पाऊल पुढे।